तर हॅलो फ्रेंड्स, तर आज मी आल्या माझ्या माहेरी, माझ्या आजीकडे आल्या आणि आजी बनवायला आल्या भरलेलं वांग. त्याची रेसिपी आज आपण बघूया आणि हे पण व्लॉग भारी होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघत राहा. तर चला करूयात, म्हणजे तिला करू पण लागूया आणि आपण ती कशा पद्धतीने करत्या ती बघूया. चला. आई काय करायला लागलीस? अगं वांग भरून करायचंय. दरवाज तर हे दरवाजा पुढे चाललाय, ह्याला आपण लावूया इट. हे हाय पण काही कामाचं नाही, दार जरा वर झालंय, त्यामुळे असं देशी जुगाड करायचं, वीट लावायची. हे बघा आमची आई लागल्या भरलेलं वांग करायचं आहे आपल्याला. हे बघा वांगी आहे ती. कुठं आणली ती साई वांगी? बाजारात. बघा ताजी ताजी वांगी आहे ती, बघा ही बाजारात आणली ती. बघा लहान लहान वांगी घ्यायला आली आई काढून. आणि ती का काढायचं गाय? ते म्हणजे असं वाटून माणसाला की अशा मासे वांगी येते का असं म्हणून काढायचं. अशा ना असं म्हणजे देठ पकड्या काढून टाकायचे असते, चिरुको बघा. चिरचिर. ही बघा विळी. मी लहान मला वाटतंय, मला जेव्हापासून कळतंय की नाही, मी इकडे सुट्टीला यायची लहानपणापासून. हाय तीच विळी आहे बघा, त्यात काही बदल नाही झालेला, हाय तीच विळी आहे. बदल होण्यासारखं नाही तर कशाला बदल, माणसंच बदल नाही तर ही कशी बदलत. वत्ते की अशी चिरून टाकली ना काळी पडायला लागते ती, म्हणून ती पाण्यामध्ये टाकूया. वरलं की भाजलं. तितक्यातनं पाणी घेते वांग्यात वतायला. बघा आता ह्याच्यात टाकूया, म्हणजे वांगी काळी पडणार नाही. ती छोटी छोटी वांगी घ्यायची बघा, वांगी भरून करायला, म्हणजे ती कवळी असते त्यामुळे लगेच शिजते ती पण त्या मसाल्यात आणि लय चवीला लागते एक नाही. ही बघा आमची आजी काय सुद्धा घाण होऊन देत नाही स्वयंपाक करताना. सगळं हाय असं स्वच्छ करून ठेवायचं, असं नाही की घाणीत घाणीत करायचं सगळं. तर चला मित्रांनो, आपण पण करू लागूया, बसून चालायचं नाही. खूप बारीक करायचं बा. कारल्याचं लोणचं केलेलं आहे, कारल्यालाच केले सकाळी. होय, आता मस्त वन करणार आहे आणि ठेवणार. कारल्याचं लोणचं हे सगळं मसाला बारीक करायचं काय? आता खोबरं चिरायला लागल्या, इधर लसूण त्याच्यात ठेव, सगळे एकत्रच घालून बारीक करायचं काय? सकाळी तर नाही, आणि जरा मसाला करूया वाळला बारीक. चालते, खडा मसाला बी ठेवलाच मग येतच आहे तो खडा मसाला बारीक करूया. हे बघा आमच्या आईचं कपाट, जुनं कपाट आहे भांड्याचं आईचं. आमची आई की नाही, आमच्या आजीचं जुनं घर होतं की नाही, तिथं हे कपाट होतं, आणि नंतर बांधलं तिथं पण हेच कपाट होतं. आता हे पण हे बघा मोठं हे लावलंय, तरी सुद्धा आई ह्याचाच वापर करते आमच्या ह्याच कपाटाचा. म्हणजे तिला वापरायची जी भांडी येते की नाही ह्यातूनच घेत्या. आणि हे बघा किचन आहे, किचनवर कधी सुद्धा ते स्वयंपाक बनवत नाही,
खाली खाली किती रचले बघा. किचन वर दुसरं सामान ठेवलंय. किचन वर गॅस ठेवायचा असतोय ती वेगळंच तिने सगळं सामान ठेवलंय त्याच्यावर. आणि बघा काय आहे कारल्याचं लोणचं. सकाळी रवाळ उठून कारलं रात्री चिरलं. रात्री चिरून पाटीत भरून ठेवलं मीठ टाकून. आणि सकाळी उठून जरा त्याला 10-12 लसणाच्या फोड्या सोलल्या आणि हळद मीठ घालून एक लिंबू चिरून लिंबूच्या फोडी टाकून हे कारल्याचं लोणचं केलंय. होय. ते बघा मित्रांनो वास तर भारी यायला लागलाय. जरा गुळाचा नकडा घातलाय आणि काय घातलं साय गुळाचा नकडा. आईचा शब्द बघा आमच्या. तसंच आता वांग करून करायचं आहे. कारण का तर उद्या सोहळ्याला जायचं आहे. कुणाच्या वाटणीला येईल गाय घास कशाचा देव त्याला घालायचा खायला. माझी नातवांड परतांड येणार आहे ती. माझी भाऊज गेल्या सोहळ्याला. माझी बहीण संघ येणार आहे. माझा भाचं येणार आहे ती. भाच्याच्या पोरं येणार आहे ती. अजून अजून काय बोलतीस? माझ्या भाच्या भाचं आम्ही सोहळ्याच्या आडवं जातो असं काय तर घेऊन शिनाला. आमच्या गावचं गेले की तर त्या कुठं असेल तिथं त्यांना काय जे वाटलं तर देतो. पुन्हा नसेल तर हे असलं हाय जेवण न्यायचं त्यांच्या बरोबर त्यांच्या पंक्तीला बसून सगळ्याची चटणी पण द्यायचा. आपला घासला आपण पण त्यांचा खायचा. त्यासाठी आईने काय मसाला घेतलाय काय खोबरं आणि लसूण आणि सगळं हे खडा मसाला असतो का नाही सगळं. खडा मसाला म्हणजे माहित असेलच तुम्हाला. सगळं एकत्र मिक्स असतो मसाला. आता ही ह्याच्यात टाकूया. पहिले वांगी करत होती. आता काय निघाले कांदा घाला कोथिंबीर घाला लसूण घाला असं काही नाही. तर मित्रांनो सगळ्यांची करायची पद्धत वेगळी असते. माझ्या आजीची पण करायची पद्धत वेगळी आहे बरं का. मला दाखवते. लय म्हणजे लय वेगळी आहे म्हणते. लय साधी. लय साधे आणि लय वेगळे म्हणते बघा. लय साधी आमची. संगीत नाही. संगीत नाही. तर मित्रांनो आजार ते आता चालू आहे. तुम्हाला दाखवू का? आमच्या घरात शेजारीच आहे इथं बरं का. लय म्हणजे लय आवाज येतो. या स्पीकर इथंच आहे आमच्या घराच्या पुढच्या साईडला. चला दाखवते तुम्हाला. इथे शेजारीच आहे आमचं. मित्रांनो आमचं घर आहे. आई इथं फोनवर बोलत बसले. हे बघा आमच्या घरात निघालं बघा. ही मस्जिद आहे आमच्या घरात. आमच्या आजीचा मोबाईल बघा. आमच्या आजीचा मोबाईल. ह्यात काय काय टाकलं सांग. आता हे हळद टाकली. आता मीठ टाकायचं आहे. ते मगाशी मसाला बारीक केलेलं तेव आणि थोडीशी हळद टाकलीस काय? थोडीशी हळद. आता मीठ. हे सगळं मिक्स करतेस. वांग्यात भरायचं. आमच्या आजीची मैत्रीण म्हणजे आमची आजीबाई. आमची आजी बघा मसाला भरते त्या मिरच्यातनी काय भरलंय तेच. मिरच्या पण भरलंय. मालकाने दाखवतेस का? सगळीच बघणार आहे ती. पेटो तू पण ही अशी नुसती फोडणीला टाकतीस. माझं लय वेगळं आहे. शिजवून घेतो. नाही नाही अशी टाकते. कधी कधी कुकरला लावते. कुकर मध्ये शिजते लगेच 2-3 शिट्ट्यात. कधी कधी उकडून घेते.
पाणी ठेवायचं पातेल्यात काय हा आणि ही चाळणीत भरायची हा चाळणीत ठेवायची उभी करून हा आणि उकळून घ्यायची आणि तेलात परतायची पुन्हा परतायचं लय हा भारी बघ. हा बघा आता द्यावा की हा, आम्हाला मग. लय भारी करून दाखवा की हो का टाकायला लागले बघा हा. याच्यात तेल टाकलेस काय तेल टाकले तुम्ही आईलाच बोलवून घेतलं का तिकडं आता मिरच्या बी त्यातच टाकते हो मिरच्या टाकले सकाळची तयारी हा सकाळ सकाळ आता खायला आता तर काय केलं सकाळचं पाणी टाकले काय मसाले करायचे हा आणि काय करायचं आता काय करायचं आता ते गॅसवर बारीक शिजली बळाची कूट जरा खालवर करतो जरा खाली करतो हा जरा खालवर करतो वरलं खाली खाल्लं वर म्हणजे जरा छान होतं हे असं मंद आचेवरती शिजवत ठेवले बघा हा वास तर लय भारी सुटलाय बरं काय खरं काय हो वास सुटलाय लय भारी काय घरी अक्कू आय काय म्हटलीस काय अक्कू आय आमची मला अक्कू म्हणते काय अक्कू म्हणलं वास लय भारी सुटलाय म्हणते म्हणून म्हणलं घरी काय अक्कू माझ्या ते हाताचं बांधलेलं काकणाचं दिसत की ते असू दे की मग ते म्हणते म्हातारी काकणाचं बांधते आणि काकण काकणं जरा ढिली असते ती उठते भाकरीवर म्हणून मी अशी नेमानं काकणाचं कायम आमची आई का नाही कायम असं बांधते बघा कायम हा ती भाकरी करताना काकणं जरा ढिली दोरा असते. तर असतो हा. नाहीतर पिशवी आहे हा. पिशवी आहे काय प्लास्टिकचं प्लास्टिकचा कागद कागद बांधून आहे भाकरी करायच्या हा. मग ती भाकरीवर असं तिला वन उठू वाटत नाही ती हा. मग आपलं काकणाचं. काय म्हणते त्याला काकणं नाही काय ग हा बांगडीचा बांगडी. वन उठतो का नाही हा. ती तिला उठवायला आवडत नाही म्हणून ती काय करते बघा असं कायम बांधून भाकरी थापते फ्रेंड्स तुम्हाला आमच्या आजीने केलेली भरलेल्या वांग्याची रेसिपी म्हणजे जुन्या पद्धतीनं तिच्या पद्धतीनं प्रत्येकाची करायची पद्धत वेगळी असते पण तिच्या पद्धतीने दाखवलेली भरलेल्या वांग्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये मला कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पूजा मोठे व्लॉग यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू असेच एका पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट